श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरुपौर्णिमेनिमित्त असणार आहे, कारण गुरुपौर्णिमा अगदी थोड्या दिवसांवर आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त काय सेवा करायची हे देखील आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकतात। त्यासोबतच आजचाही व्हिडिओ गुरुपौर्णिमेनिमित्तच आहे, कारण 21 दिवसांची सेवा ज्यांना करणं शक्य झालं नाही त्यांना आता असं वाटत आहे की आता आपल्याकडून सेवा झाली नाही, मग काय करायचं। तर हे बघा, सेवा तुम्ही किती दिवसांची करत आहात याला महत्त्व नसून तुम्ही सेवा किती मनापासून करत आहात याला महत्त्व आहे। त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही अजूनही 11 दिवसांची सेवा करू शकतात। आता 11 दिवसांची सेवा करण्यासाठी तुम्हाला 30 तारखेपासून सुरुवात करावी लागणार आहे, म्हणजे गुरुपौर्णिमा 10 तारखेला आहे। 10 जुलै 2025 रोजी वार येत आहे गुरुवार। तर तुम्हाला 10 तारखेपर्यंत 11 दिवसांची सेवा करायची आहे। आता ज्यांना 11 दिवसांचीही सेवा करणं शक्य झालं नाही, कारण असं होऊ शकतं की काहींचा त्याच काळामध्ये मासिक धर्म येऊ शकतो, किंवा काहींना सूतक असू शकतं, किंवा काहींना काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जाणं लागू शकतं। म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घडू शकतात इच्छा असतानाही। तर मग अशा वेळेस काय करावं, तर संकल्प न घेता तुम्ही फक्त नामस्मरण केलं तरीही चालणार आहे। पण ज्यांना अगदीच सहज शक्य आहे त्यांनी आवर्जून 11 दिवसांची सेवा करावी। सेवा केल्याने आपल्याला मेवा हा मिळतो म्हणजे मिळतोच। तर 11 दिवसांची सेवा करण्यासाठी तुम्हाला फार तर अर्धा ते पाऊण तास लागणार आहे। संकल्पयुक्त सेवा आहे, त्यामुळे एवढा वेळ आपल्याला काढणं गरजेचं आहे। मग तो तुम्ही सकाळचा काढा, दुपारचा काढा किंवा संध्याकाळचा काढा, पण एवढ्या वेळामध्ये आपल्याला सेवा करायचीच आहे। आता सेवा करताना नेमकं सेवा कुठली करावी हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असणार आहे। तुम्हाला कुठली सेवा करणं झेपणार आहे, कुठल्या सेवेसाठी तुमच्याकडे वेळ आहे, कारण वेळ असणं देखील महत्त्वाचं आहे। आपण असं म्हणतो की देवासाठी आपल्याला वेळ काढायचाच असतो, पण बऱ्याचदा आपली नोकरी असते, व्यवसाय असतो, बऱ्याच गोष्टी असतात ज्यामुळे आपली इच्छा असूनही आपल्याला पुरेसा वेळ देता येत नाही। त्यामुळे कसा वेळ तुमच्याकडे आहे त्या वेळेनुसारच तुम्ही सेवा ही ठरवायची आहे। तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर तशा पद्धतीची सेवा करा, थोडासा जास्त वेळ असेल तर थोडीशी मोठी सेवा करण्याचा प्रयत्न करा। आता हेही तुम्हाला समजलं असेल, तर सेवा कुठल्या करायच्या, त्या सगळ्यात प्रभावी जी सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृताची। आता 30 तारखेपासून तुम्हाला दररोज एक पाठ पूर्ण करायचा आहे, म्हणजे एका दिवसाला तुमचा एक पाठ होणार आहे। असं 11 दिवसांमध्ये तुमचे 11 पाठ होणार आहे, तर तुम्ही ही देखील प्रभावी सेवा करू शकतात। आता स्वामी चरित्र सारामृतामध्ये 1 ते 21 अध्याय आहे, आणि हा संपूर्ण पाठ करण्यासाठी आता तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणित केंद्रातलं जर सारामृत असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त अर्धा ते पाऊण तास लागणार आहे। नवीन सेवेकरी असाल तर मग तुम्हाला एखादा तास लागू शकतो, कारण नवीन आपल्याला सवय नसते। पण एकदा की तुम्हाला सवय झाली की अर्धा ते पाऊण तासामध्ये आपला एक पाठ पूर्ण होत असतो, त्यामुळे ही सेवा तुम्ही करू शकतात। आता ज्यांना स्वामी चरित्र सारामृत पाठ करणं शक्य नाही त्यांनी 11 माळा जप करायचा आहे। 11 माळा जप करण्यासाठी अर्धा तास लागणार आहे, किंवा त्याहीपेक्षा कमी, किंवा नवीन असाल तर त्याहीपेक्षा थोडासा जास्त लागू शकतो। तर तुम्ही 11 माळा जप न चुकता दररोज करायचा आहे, ही देखील एक प्रभावी सेवा आहे। या व्यतिरिक्त तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात 11 दिवसांसाठी। 11 दिवसांसाठी अनुष्ठान करायचं म्हटलं तर 30 तारखेपासून बरोबर तुम्हाला 10 तारखेपर्यंत 11 दिवसांचं 11 तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं। म्हणजे काय, तर एका दिवसाला तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे एका बैठकीत। एकदा तुम्ही बसले की एक ग्लास पाणी भरून घ्यायचं, त्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि तारक मंत्र म्हणायचा। अशा पद्धतीने तुम्हाला 11 वेळेस करायचं आहे, आणि हे जे अनुष्ठान आहे ते तुम्हाला 11 दिवसांचं करायचं आहे। म्हणजे एका दिवसाला 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे, असं 11 दिवस करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करता येणार आहे। आता हे अनुष्ठान 21 दिवसांचंही केलं जातं, 51 दिवसांचं केलं जातं, 108 दिवसांचंही केलं जातं। पण खास गुरुपौर्णिमेसाठी आपण काय करावं, तर तुम्ही ही सेवा 11 दिवसांसाठी नक्कीच करू शकतात। तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामींच्या 3 प्रभावी सेवा सांगितलेल्या आहे। या व्यतिरिक्त स्वामी महाराजांचं अक्कलकोट श्री स्वामी समर्थ स्तोत्र देखील आहे, ते तुम्हाला गुगलवर मिळून जाईल। हे स्तोत्र देखील तुम्ही या 11 दिवसांमध्ये म्हणू शकता। दररोज एकदा म्हणा, किंवा मग 11 वेळेस म्हणायचा असेल, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 11 वेळेस देखील म्हणू शकतात। अशा प्रकारे ही देखील सेवा तुम्ही करू शकता। आता सेवा कुठल्या करायच्या आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल
तर या सेवेसाठी नियम काय आहे हे देखील सांगते। तर बघा, कुठलीही सेवा जेव्हा आपण संकल्पयुक्त करतो तेव्हा आपल्याला मांसाहार हा पूर्णपणे बंद करायचा आहे। आता मांसाहार मुळात आपल्या सेवेमध्ये चालतच नाही, पण जर तुमच्याकडे पूर्वीपासून केला जात असेल किंवा लगेचच तुमची ती जी सवय आहे ती सुटत नसेल तर कमीत कमी तुम्ही सेवेपर्यंत तरी हा नियम पाळायचाच आहे। त्यामुळे 11 दिवसांमध्ये तुम्हाला कडकडीत हा जो नियम आहे तो पाळावा लागणार आहे। मांसाहार करायचा नाही। या व्यतिरिक्त ब्रह्मचर्याचं पालन देखील तुम्हाला 11 दिवस करायचं आहे। आता या सेवेमध्ये फक्त आणि फक्त मांसाहाराचा नियम आहे। या व्यतिरिक्त दुसऱ्यांच्या घरचं खाणं पिणं किंवा बाहेरचं खाणं पिणं, जेवणामध्ये इतर जे गुरुक्षेत्राचे नियम असतात ते पाळणं बंधनकारक नाही। ब्रह्मचर्याचाही तसा या ठिकाणी नियम नाही। फक्त आणि फक्त मांसाहाराचा नियम तुम्हाला या ठिकाणी पाळायचा आहे। पण शक्य होईल तितकं आपल्याला बाहेरचं खाणं पिणं टाळायचं आहे, कारण बऱ्याचदा आपले गुरुमाऊली देखील परान्न घेण्यासाठी आपल्याला नकारच देत असतात। त्यामुळे जेवढं शक्य होणार आहे तेवढं आपण पाळायचं, पण नाही शक्य झालं तर नियम मोडला तर हरकत नाही, पण मांसाहाराचा नियम मात्र तुम्हाला कडकडीत पाळायचा आहे। आता ही सेवा कोण करू शकतं, तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत कोणीही ही सेवा करू शकतो। ज्याला वाचता येतं ती व्यक्ती नक्कीच ही सेवा करू शकतो। ज्यांना वाचता येत नाही त्यांनी फक्त ऐकलं तरीही चालणार आहे। विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यांनी ही सेवा केली तरीही चालणार आहे। विधवा महिला असतील त्यांनी ही सेवा केली तरीही चालणार आहे। गर्भवती महिलांनी केलं तर मुलांसाठीही चांगलं राहणार आहे आणि स्वतःसाठी देखील ते चांगलंच ठरणार आहे। त्यामुळे सेवा कोणी करायची या प्रश्नाचंही उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळालेलं आहे। आता ह्या सेवेचं उद्यापन कसं करायचं, तर शेवटच्या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जायचं आहे। नसेल तर मग तुम्ही दत्त मंदिरात जाऊ शकता, त्या ठिकाणी श्रीफळ अर्पण करायचं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला जो काही प्रसाद घेऊन जायचा आहे तो त्या ठिकाणी अर्पण करायचा आहे आणि माझी सेवा पूर्ण झालेली आहे, तुम्ही ती पूर्ण करून घेतलेली आहे असं स्वामींना सांगायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही उद्यापन त्याचं करू शकतात। आता ही जी सेवा आहे त्याची सुरुवात करताना तुम्हाला संकल्प घेणं गरजेचं आहे। संकल्पयुक्त सेवा आहे म्हटल्यावर संकल्प घ्यायचाच आहे। संकल्प घेताना स्वामींच्या केंद्रात जाऊन सर्वप्रथम श्रीफळ ठेवून यायचं आहे। श्रीफळावर आपली इच्छा सांगायची किंवा फक्त गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदक्षिणा म्हणून मी ही सेवा करत आहे आणि ती तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं स्वामींना सांगायचं आहे आणि ते श्रीफळ त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे। घरी आल्यानंतर संकल्प घ्यायचा, हातावर पाणी घ्यायचं, आपलं नाव आपलं गोत्र सांगायचं आणि ही सेवा तुम्ही कशासाठी करत आहात किंवा गुरुदक्षिणा म्हणून खास करत आहात असं त्या ठिकाणी बोलायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करून बघा। स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त विश्वास ठेवा आणि मनापासून सेवा करा। जेवढी झेपणार आहे तेवढी सेवा करा, पण विश्वासाने करा एवढंच या ठिकाणी सांगणं आहे। तर स्वामी भक्त हो, गुरुपौर्णिमेनिमित्त ह्या सेवा तुम्ही आवर्जून करा, त्याचा अनुभव तुम्हाला सकारात्मक असाच येईल। तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।